आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या महापालिका निवडणुकीचे वेध सगळ्या मोठ्या शहरांना लागले आहेत. या सोमवार आहे आणि येत्या सोमवारी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे आता येत्या 8 दिवसात या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात इनकमिंग आउटगोईंगला निश्चितपणे वेग येणार. कारण उमेदवारी जो दिल, जो ताकदीचा आहे त्या पक्षात प्रवेश किंवा जिथं उमेदवारी मिळणार नाही असं लक्षात येईल तिथून दुसऱ्या पक्षात प्रवेश निश्चित आता ठरलेला आहे. आणि त्याची सुरुवात कोल्हापुरात झालेली पण आहे. माजी महापौर सई खराडे आणि त्यांचे सुपुत्र शिवतेज खराडे यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशाच्या निमित्तानं आता इनकमिंग आउटगोईंगची सुरुवात झालेली आहे. आपण आज या एकूणच कोल्हापूर महापालिकेत किती महापौरांनी पक्ष बदलले, किती माजी महापौरांनी या पक्षातून त्या पक्षात उडी मारली याचा आढावा घेऊ. गेल्या 50 वर्षाचा हा आढावा आहे. आपण अजूनही महाधुरळा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. महाधुरळा युट्यूब चॅनल जे ब्रेकिंग न्यूज साठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आतापर्यंत तब्बल 80 ब्रेकिंग न्यूजचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला आहे. आता आपण वळूया मूळ विषयाकडे. माजी महापौर सई खराडे 2 वेळा नगरसेविका झाल्या. ताराराणी आघाडीतनं महापौर झाल्या. 2.5 वर्षात 3 महापौर करण्याचा निर्णय ताराराणी आघाडीने घेतला, पण 1 वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य आघाडी होती, त्या आघाडीत त्यांनी प्रवेश केला. म्हणजे एक तारणे आघाडीतून थेट जनसुराज्य राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केला. आणि त्यानंतर तब्बल जवळजवळ 20 वर्षांनी त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये त्यांचा सुपुत्र इच्छुक आहे शिवतेज खराडे, आणि त्यासाठी त्यांनी हा प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसरे माजी महापौर आहेत नंदकुमार वळंजू, जे ताराणी आघाडीतनं महापौर झाले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता शिंदे सेनेत त्यांचा प्रवेश झालेला आहे. ते सुद्धा 2 प्रभागातून इच्छुक आहेत. सुनील कदम माजी महापौर, जे ताराणी आघाडीतून माजी महापौर झाले. नंतर त्यांनी भाजप सोबत गेली अनेक वर्षे राजकारण केलं आणि त्यांनी आता पुन्हा शिंदे सेनेचा रस्ता धरलेला आहे. म्हणजे सुनील कदमांचा प्रवेश ताराणी आघाडी, महाडिक गट, भाजप आणि शिंदे सेना असं झालेलं आहे. निलोफर आजरेकर ज्या अपक्ष म्हणून निवडून आल्या, काँग्रेस सोबत गेल्या, काँग्रेसच्या वतीनं महापौर झाल्या, त्यांनीही आता माजी महापौर झाल्यानंतर शिंदे सेनेचा रस्ता धरला. त्यामुळे ते शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. राजू शिंगाडे जे तारणे आघाडीतनं महापौर झाले, नंतर पुढची निवडणूक नगरसेवक पदाची लढण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी आता शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. दिलीप मगदूम हे एक मोठं नाव, तारणे आघाडीतून हे सुद्धा महापौर झाले. नंतर काँग्रेस सोबत राहिले, महाडिक गटासोबत राहिले आणि शेवटी त्यांनी सतेज पाटील यांचा गट कायम ठेवला. त्यांच्या वारसदारांनी आजही सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरिता नंदकुमार मोरे या सुद्धा तारणे आघाडीतून महापौर झाल्या. नंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते सुद्धा आता महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सूरमंजिरी राजेश लाटकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या, तिथं निवडून आल्या, त्या महापौर झाल्या. पण मध्यंतरी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत जो काय राजकीय वातावरण जे घोळ झाला, त्यामध्ये राजेश लाटकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आता काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे सूरमंजिरी लाटकर यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस असा झालेला आहे.
महादेवराव आडगुळे, ऍडव्होकेट महादेवराव आडगुळे तारुण्य आघाडीतून हे महापौर झाले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, विधानसभा निवडणूक लढवली, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता पुन्हा ते काँग्रेस सोबत आहेत. त्यांचे सुपुत्र यांनी सुद्धा काल इंद्रजित आडगुळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे. मारुतराव कातोरे तारुण्य आघाडीतून महापौर झाले. नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षे राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांच्या पक्षात होते. आता ते काँग्रेस सोबत आहेत. श्यामराव शिंदे, ऍडव्होकेट श्यामराव शिंदे हे सुद्धा तारुण्य आघाडीतून महापौर झाले. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली ती थेट जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं. रामभाऊ फाळके खरं तर तारुण्य आघाडीच्या पूर्वी हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि महापौर झाले. नंतर मात्र त्यांनी काँग्रेस, शिवसेना असा प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं. शिवसेनेच्या वतीनं थेट त्यांनी लोकसभा निवडणूक पण लढवली. दीपक जाधव आणि मुरलीधर जाधव हे बंधू. दीपक जाधव तारुण्य आघाडीतून महापौर झाले. नंतर त्यांनीही मुश्रीफ आणि कोरेंच्या गटात प्रवेश केला. आता त्यांनी भाजपमध्ये आहेत आणि त्यांचे सुपुत्र करण आणि भाऊ मुरलीधर हे दोघेही आता भाजपच्या वतीनं महापालिका निवडणूक लढवणार आहेत. हसीना फरास या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं महापौर झाल्या, पण राष्ट्रवादीचे 2 भाग झाले आणि त्या आता अजित पवार गटात सोबत आहेत. त्यांचे सुपुत्र आदिल फरास हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत. RK पवार तारुण्य आघाडीतून महापौर झाले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते शरद पवार गटासोबत आहेत आणि त्यांचे वारसदार, त्यांचे पुतणे रमेश पवार हे मात्र शिंदे सेनेत त्यांनी आता प्रवेश केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचा प्रवेश हा इकडून तिकडे तिकडून इकडे झालेला आहे. जवळजवळ 16 माजी महापौर आहेत ज्यांनी प्रवेश या पक्षातून त्या पक्षात केलेला आहे. प्रतिभा नाईक नवरे या सुद्धा तारुण्य आघाडी काँग्रेसमध्ये महापौर झाल्या. नंतर शिंदे सेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे. म्हणजे सई खराडे, नंदकुमार वळंजू, सुनील कदम, प्रतिभा नाईक नवरे, निलोपर आजरेकर, राजू शिंगाडे, सरिता मोरे, सूरमंजिरी लाटकर, महादेवराव आडगुळे, मारुतराव कातोरे, रामभाऊ फाळके, श्यामराव शिंदे, दीपक जाधव, हसीना फरास, RK पवार अशा अनेकांनी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश केला. हे सगळे माजी महापौर आहेत. जवळजवळ 1972 महापालिकेची स्थापना झाली, तर 55 वर्षे झाली. एवढ्या वर्षात 50 माजी महापौर झाले. 50 त्यापैकी जवळजवळ 16 ते 17 माजी महापौरांनी या पक्षातून त्या पक्षात उडी मारलेली आहे. अजून निवडणुका महिनाभर आहेत. अजूनही काही माजी महापौर या पक्षातून त्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. काठावर आता निवडणूक आहे. आठवडाभरात निवडणुकीची घोषणा होईल आणि त्यानंतर माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात जातील. त्यांची यादी भली मोठी आहे. ती यादी आपण पुढच्या आठवड्यात निश्चितपणे पाहूया. कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील काही राजकीय घडामोडींची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.